नमस्कार. आमच्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. नवरात्र उत्सव सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने आपण आज माता गोवर्धनी मंदिराला भेट देणार आहोत. हे गोवर्धनी मंदिर नवी मुंबईतील बेलापूर इथे आहे. हे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. आणि अगदी त्याच्या समोरच तुम्हाला माता गोवर्धनी मातेचं कमान दिसेल. हा जो एरिया आहे त्याला किल्ले गाव असं म्हटलं जातं. हे मंदिर अगदी मध्यभागेवर आहे. इथे तुम्ही जर वाशीकडून येणार असाल तर पाम बीच रोड निवडू शकता. ठाणा साईडकडून येणार असाल तर ठाणे बेलापूर रोड निवडू शकता आणि उरण रोड निवडू शकता. चला तर आपण आज गोवर्धनी मातेच्या दर्शनासाठी जाऊया. या मंदिराकडे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक आहे जे पायऱ्यांद्वारे जाऊ शकतो आणि दुसरा आपण गाडीनेही मंदिरापर्यंत जाऊ शकतो. आपण हे दोन्ही रस्ते बघणार आहोत. पहिला आपण गाडीने पार्किंगपर्यंत जाणार आहोत. हे गाव असल्यामुळे इथे रस्ते हे निमुळते आहेत. हे मंदिर वरच टेकडीवर आहे. हा पार्किंग एरिया आहे. येथे तुम्ही गाडी पार्क करू शकता, पण येथे लिमिटेड पार्किंग आहे. इथे आपण गाडीने आलेलो आहोत. आता आपण जो दुसरा रस्ता पायऱ्यांद्वारे आहे तो बघणार आहोत. प्राचीन काळापासून या ग्रहावर स्त्रीतत्वाची पूजा केली जाते. केवळ भारतात नाही तर युरोप, अरेबिया, आफ्रिका बहुतांश भागात सुद्धा पूजा केली जात होती. दुर्दैवाने या मूर्तीपूजेचं नायनाट करण्यासाठी देवीची मंदिरे नष्ट करण्यात आली. जगाच्या इतर भागातही तेच घडले. पण भारत ही एक अशी संस्कृती आहे ज्यामध्ये स्त्रीतत्वाची आराधना अजूनही टिकून राहिली आहे. भारतात नवरात्रीचा उत्सव देवी स्त्रीतत्वाला समर्पित आहे. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती हे स्त्रीतत्वाचे 3 आयाम आहेत. अनुक्रमे पृथ्वी, सूर्य, चंद्र किंवा तमस, रजस आणि सत्व यांचं प्रतीक आहे. जे लोक शक्ती आणि सामर्थ्याची आस धरतात ते स्त्रीतत्वाचे पृथ्वी किंवा दुर्गा किंवा कालीसारख्या रूपांची पूजा करतात. जे लोक संपत्ती, तीव्र इच्छा किंवा भौतिक गोष्टी मिळवण्याची आस धरतात ते लक्ष्मी किंवा सूर्याची पूजा करतात. जे प्राप्त करण्याची, विलीन होण्याची किंवा नश्वर देहाची मर्यादा ओलांडण्याची आस धरतात ते सरस्वती किंवा चंद्राची पूजा करतात. नवरात्रीच्या 9 दिवसांचं या मूलभूत गुणांनुसार वर्गीकरण केलं जातं. पहिले 3 दिवस दुर्गा, पुढचे 3 दिवस लक्ष्मीला आणि शेवटचे 3 दिवस सरस्वतीला समर्पित असतात. 10वा दिवस विजयादशमी जीवनाच्या या 3ही पैलूंवर विजय दर्शवतो. हे केवळ प्रतिमात्मक नाही तर ऊर्जेच्या पातळीवर देखील सत्य आहे. माणूस म्हणून आपण पृथ्वीतून अवतरतो आणि सक्रिय असतो. काही काळाने आपण पुन्हा एकदा पृथ्वीच्या जड तत्वाला जातो. हे केवळ आपण व्यक्ती आहोत म्हणून आपल्यासोबत घडत नाही, तर आकाशगंगा आणि संपूर्ण विश्वामध्ये देखील असंच घडतं.
मंडपाच्या मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात मातेची पूर्वभिमुख चांदीचा मुखवटा असलेली प्रसन्न मुद्रा असून गायीचीही मूर्ती आहे. मातेच्या डाव्या हाताला गणपती व उजव्या हाताला हनुमानाची मूर्ती आहे. गोवर्धनी मातेचं मंदिर हे मराठा जनरल चिमाजी अप्पा यांच्या काळापासून अस्तित्वात आहे. नवरात्र उत्सवादरम्यान येथे मोठी जत्रा भरते. टेकडीवर असल्यामुळे हे मंदिर शांत आणि रमणीय वातावरणात आहे. ही देवी नवसाला पावणारी आहे अशी ख्याती आहे. या देवीच्या दर्शनासाठी रायगड, ठाणे, नवी मुंबई परिसरातील भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होते. 200 वर्षापूर्वी रेतीबंदर परिसरात मासेमारी करताना रामा चिमाजी भगत यांना गोवर्धनी मातेचं पाषाण मूर्ती सापडली होती. यानंतर देवीने भगत यांना दृष्टांत देऊन किल्ले गावठाण येथे स्थापना करण्यात आली. या परिसरात ग्रामस्थ गायी चारण्यासाठी आणत असल्यामुळे या देवीला गोवर्धनी माता असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. मातेचं जुनं मंदिर दगडी बांधकामाचं होतं. 1952 साली येथे गोवर्धनी माता मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. मंदिराचे बांधकाम दाक्षिणात्य पद्धतीने असून प्रशस्त असा सभामंडप आहे. आपल्या भारत देशात अशी संस्कृती आहे जी आपल्याला गरजेनुसार देवी निर्माण करण्याचं स्वातंत्र्य देते. प्राणप्रतिष्ठेच्या विज्ञानाने प्रत्येक गावाला त्यांच्या स्थानिक गरजांनुसार स्वतःचं ग्रामदेवी मंदिर बनवण्यासाठी सक्षम केले. दक्षिण भारतात प्रत्येक खेड्यात आजही तुम्हाला देवीची मंदिरे बघायला मिळतात. आपण आपल्या जीवनात जगण्याच्या धडपडीत सर्वाधिक महत्त्व दिल्यामुळे आज समाजात पुरुष तत्वाला महत्त्व आले आहे. सौंदर्यशास्त्र, नृत्य, संगीत, प्रेम किंवा ध्यान याऐवजी अर्थशास्त्राला चालना मिळाली आहे. जेव्हा अर्थशास्त्र राज्य करते तेव्हा जीवनातील सूक्ष्म, मृदू आणि कोमल बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. तेव्हा निसर्गताच पुरुष तत्वाचे वर्चस्व असते. अशा या जगात स्त्री तत्वाचा पराभव अपरिहार्य आहे. त्यामुळे मोठी शोकांतिका म्हणजे बऱ्याच स्त्रियांना वाटते की त्यांनी पुरुषांसारखेच बनले पाहिजे, कारण त्यांचा असा समज आहे की पुरुष तत्व म्हणजे सामर्थ्य. जर स्त्रीतत्व गमावले तर हे जे काही सुंदर आहे, कोमल आहे, जे काही स्पर्धात्मक नाही आणि जीवनातील पोषण करणारी प्रत्येक गोष्ट नष्ट होईल. जीवनाची ज्वाला कायमचीच नष्ट होईल. हे भयंकर नुकसान आहे ते पूर्ववत करणं अवघड आहे. नवरात्री साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग त्यात उत्स्फूर्ततेचा सहभागी होणे हे आहे. हे नेहमीच जीवनाचे रहस्य राहिलेले आहे. गंभीर न होणे पण पूर्णपणे गुंतलेले असणे. परंपरेने देवीची उपासना करणाऱ्यांना, संस्कृतींना हे माहीत होतं की अस्तित्वात असं बरंच काही आहे जे कधीही समजलं जाऊ शकत नाही. तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता, त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता, पण ते कधीही समजू शकत नाही. जीवन हे एक रहस्य आहे आणि ते नेहमी रहस्यच राहील. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.